माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक कादंबरी लेखन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या कार्यशाळेचे उद्घाटक साहित्य अकादमीचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि ज्यांनी वाणिज्य विद्याशाखेचे असतानासुद्धा साहित्याचा लेखाजोखा अत्यंत सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर ठेवला ते या कार्यशाळेचे उद्घाटक डॉक्टर नरेंद्रजी पाठक सर. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य साहित्यिक श्रीयुत धनंजयजी गुडसुरकर सर. या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभलेले डॉक्टर नंदकिशोरजी शिवाचार्य महास्वामीजी, त्याचबरोबर प्रमोदांना एकलारेजी, अमृतराज कदमजी, गोविंदजी कदम आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार सर. माझ्यासमोर बसलेले मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर विजयकुमार ढोले, डॉक्टर व्यंकटी पावडे, डॉक्टर रवींद्रजी बेंबरे, डॉक्टर साहेबराव शिंदे, डॉक्टर नारायण शिवशेट्टे, डॉक्टर संजयजी कसाब आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक श्रीयुत राजेंद्र गहाळ, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम आणि माझ्यासमोर बसलेले विद्यार्थीसुद्धा लिहित आहेत असं समजून मी माझे विचार मांडणार आहे, कारण हे लिहिते विद्यार्थी इथं उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे समन्वयक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शिवसाम कापसे सर, सहसमन्वयक आणि शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉक्टर राजीव यशवंते सर, या सर्वांचे या ठिकाणी मला पाचारण केल्याबद्दल या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि कार्यशाळेच्या संबंधी मी खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये कादंबरीचं स्वरूप आणि आकृतीबंध आणि निर्मिती प्रक्रिया असा विषय होता, त्याच्यामध्ये मी रिसोर्स पर्सन म्हणजे साधन व्यक्ती म्हणून मी आणि बेंबरे सर बोलणार होतो. परंतु बीजभाषक काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित झाले नाहीत आणि 2 दिवसापूर्वी मला सांगण्यात आलं की तुमची भूमिका बदललेली आहे आणि म्हणून मला साधन व्यक्तीवरून आता बीजभाषण करायचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगानं मी विषय मांडतो आहे. दुसरी गोष्ट, पाठक सरांनी आणखी माझी सोय केलेली आहे की कादंबरीचा आढावा सुरुवातीपासून त्यांनी आत्तापर्यंत घेतलेला आहे, म्हणून मी त्या आढाव्यामध्ये सुद्धा फारसा जाणार नाही. फक्त माझ्यासमोर लिहिते विद्यार्थी आहेत आणि त्यांनी कादंबरी लेखन कसं केलं पाहिजे त्या फॉर्मच्या स्वरूपाविषयी मी बोलणार नाही, कारण दुसऱ्या सत्रात त्या संदर्भातली चर्चा होणार आहे. कादंबरीची संरचना काय असते, आकृतीबंध काय असतो, स्वरूप काय असतं, निर्मिती प्रक्रिया काय असते, याचं दुसरं सत्र आहे. आणि म्हणून मी कोणते विषय घेऊन लेखकाने लिहित झालं पाहिजे, कशा पद्धतीनं अभिव्यक्त झालं पाहिजे, या अनुषंगाने विचार मांडत असताना या महाविद्यालयाचे मी धन्यवाद व्यक्त करतो, कारण अशा प्रकारची कादंबरी लेखन कार्यशाळा त्यांनी आयोजित केलेली आहे. ही कादंबरी लेखन कार्यशाळा किंवा अशा प्रकारच्या साहित्य लेखनाच्या कार्यशाळा या अत्यंत महत्त्वाच्या असतात, कारण याच्यामुळे नव्यानं लिहिणाऱ्या लेखकांना नवीन दृष्टी मिळत असते. एक नवं आकलन त्यांच्यासमोर लेखक साहित्यिक ठेवत असतात आणि म्हणून इथून मिळालेले विचार, इथून मिळालेली दृष्टी या ठिकाणी आपल्याला लेखनाचं भान देणारी असते, नवे विषय समजून देणारी असते आणि त्याचबरोबर कोणत्या विषयावरती आपण लिहिलं पाहिजे, कशा पद्धतीनं लिहिलं पाहिजे याची एक दृष्टी लेखकांना मिळत असते, की जे ग्रामीण साहित्य चळवळीच्या संदर्भानं झालेलं होतं, जे दलित साहित्य चळवळीच्या संदर्भानं झालेलं होतं किंवा जे अनेक साहित्य प्रकारातल्या चळवळी आहेत, या चळवळीतली शिबिरं, या चळवळीतल्या कार्यशाळा त्या लेखकांना दृष्टी देणाऱ्या ठरलेल्या आहेत. हे इंद्रजित भालेरावांसहित अनेक नामवंत साहित्यिकांनी सुद्धा या ठिकाणी मान्य केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासन, साहित्य संस्कृती मंडळ आणि हे महाविद्यालय यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारची कार्यशाळा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो,
ज्या वेळेला मुंबई पुण्यातल्या किंवा ख्यातनाम प्रकाशकाकडं आपला खरडा जातो, कादंबरी लेखनाचा खरडा जातो, एका लेखकाचा गेलेला होता आणि तिथं त्याने अभिप्राय दिलेला होता की आपली जी रचना आहे किंवा आपली कलाकृती आहे ही त्या आकृतीबंधात बसत नाही, कादंबरीच्या संरचनेमध्ये बसत नाही. त्यावेळेला त्या लेखकाला प्रश्न पडला की आपण त्या संरचनेत का लिहिलेलं नाही, किंवा काय असते कादंबरीची संरचना, कोणत्या फॉर्ममध्ये किंवा कशा पद्धतीनं लिहिली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी कादंबरी म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये पात्र असावे लागतात, कथानक असावं लागतं, वातावरण निर्मिती असावी लागते, भाषा असावी लागते आणि त्याचबरोबर त्याचं मनोविश्लेषण असावं लागतं. हे जे घटक आहेत ज्याला आपण कादंबरीची संरचना असं म्हणतो, आकृतिबंध असं म्हणतो, तो आकृतिबंध नवलेखकांनी समजून घेतला पाहिजे. त्या पद्धतीनं आपली आविष्काराची शैली आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक वाङ्मय प्रकाराची प्रकृती ही भिन्न असते. कारण कथा तुम्ही लिहित असताना ती 7-8 पानाची असते. आता पाठक सरांनी उल्लेख केला की कादंबरी खऱ्या अर्थानं मोठा अवकाश पकडणारा वाङ्मय प्रकार आहे, मोठा कालावकाश पकडणारा तो वाङ्मय प्रकार आहे. आणि म्हणून 700-800 पानापर्यंत कादंबरीचं लेखन होत असतं. एक जीवनाचा व्यापक आशयपट कादंबरी शब्दबद्ध करत असते. आणि कथा म्हटल्याच्या नंतर ती फार मोठी लिहिता येत नाही, साधारणतः 7-8 पानामध्येच आपल्याला कथा बसवावी लागते. नाटकाच्या बाबतीमध्ये तेच आहे. आता त्यांनी उदाहरण सांगितलेलं होतं की नाटक म्हटल्याच्या नंतर त्याला वेळेचं बंधन असतं, त्या वेळेच्या बंधनामध्ये तो प्रयोग सादर करायचा असतो. म्हणून फार मोठं लेखन नाटकाचं असता कामा नये. म्हणून त्या ठिकाणी कविता म्हटल्याच्या नंतर 10, 12, 15, 20, 25 ओळीची कविता असते. आणि म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वाङ्मय प्रकाराची स्वतंत्र अशी प्रकृती आहे, एक स्वभाव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ती प्रकृती भिन्न आहे हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपलं लेखन केलं पाहिजे. कारण माणूससुद्धा कलावंत हा सुद्धा माणूस आहे, तो सुद्धा समाजामध्ये वावरत असतो. आणि समाजामध्ये वावरत असताना अनेक अनुभव त्याच्या वाट्याला येत असतात, परंतु सर्वच अनुभव साहित्याचे विषय होऊ शकत नाहीत. सर्वच अनुभवाची कादंबरी होत नाही, सर्वच अनुभवाची कथा होत नसते. तर त्यामध्ये जे काही असे अनुभव असतात की जे लेखकाच्या मनाला अस्वस्थ करत असतात. तुकारामांनी सांगितलेलं होतं की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आवरितो परी आवरेना. ही जी मनाची अवस्था असते, एक अस्वस्थलेपणाची अवस्था असते, एक बेचैनीची अवस्था असते की तो अनुभव मला मांडल्याशिवाय शांतच होता येत नाही, असं ज्या वेळेला लेखकांना वाटतं, असं ज्या वेळेला कादंबरीकारांना वाटतं, त्यावेळेला त्या पद्धतीनं ती कादंबरी लिहित असतो किंवा ते अनुभव त्या साहित्य कृतीमधून आपल्याला मांडावे लागतात किंवा ते येत असतात. आणि म्हणून अनुभवातील प्रसंगनिष्ठ आत्मनिष्ठ उत्कटता ज्या वेळेला लेखकाला महत्त्वाची वाटते त्यावेळेला तो कथेकडे वळत असतो. अनुभवातील नाट्य जिथं महत्त्वाचं वाटतं तिथं लेखक नाटकाकडे वळत असतो. कलानुभवातील काव्यात्मकता तरलता महत्त्वाची वाटते त्यावेळेला लिहिणारा कवितेकडे वळत असतो. आणि व्यापक वस्तुनिष्ठ अनुभव विश्व जिथं उभं करायचं असतं किंवा त्याचे उभे आडवे तानेबाने महत्त्वाचे वाटतात त्यावेळेला लेखक कादंबरीकडे वळत असतो. आणि म्हणून उल्लेख झाला की 1857ला बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली यमुना पर्यटन ही कादंबरी मराठी साहित्यातली पहिली कादंबरी मानली जाते. त्यानंतर हरिभाऊ आपटे यांनी सामाजिक आशयाच्या विपुल कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. ते एक मराठीतले अत्यंत महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. आणि तिथून मराठी कादंबरीला एक समृद्ध परंपरा आहे, त्याचा लेखाजोखा पाठक सरांनी मांडलेला आहे. मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करणार नाही, कारण तिथपासून म्हणजे 1880 पासून ते 21व्या शतकापर्यंतचे लेखक त्यांचा एक समग्र एक व्यापक पट आपल्यासमोर त्यांनी ठेवलेला आहे. आणि म्हणून ही परंपरा लक्षात घेत असताना त्यामध्ये पौराणिक कादंबरी आहे, राजकीय कादंबरी आहे, ऐतिहासिक कादंबरी आहे, सामाजिक कादंबरी आहे, प्रादेशिक कादंबरी आहे, ग्रामीण कादंबरी आहे, आदिवासी कादंबरी आहे, स्त्रीवादी कादंबरी आहे, महानगरीय स्वरूपाची कादंबरी आहे. अशा विविध प्रकारांमधून कादंबरीकार आपलं लेखन करत आहेत.
आणि मग शंकर पाटील असतील, आनंद यादव असतील, रारण बोराडे असतील, त्यानंतर आपल्याकडं आसाराम लोमटे असतील परभणी जिल्ह्यातले, किंवा भारत काळे असतील, शेषराव मोहिते असतील, आणि अत्यंत महत्त्वाचं नाव आपले मनोज बोरगावकर असतील. हे सर्व कादंबरीकार या ठिकाणी अत्यंत सामर्थ्यानिशी लेखन करत आहेत. एकंदरीत आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती असणारे बाबू बिरादार, नागनाथ पाटील आणि अशा प्रकारचे कृष्णात खोत ज्यांचा उल्लेख झालेला आहे, असे लेखक कादंबरीची परंपरा अत्यंत समृद्धपणानं पुढं नेण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून कादंबरी वाङ्मयाची संकल्पना लक्षात घेत असताना वि का राजवाडे असतील, वामन मल्हार जोशी असतील, कुसुमावतीबाई देशपांडे असतील, भालचंद्र नेमाडे असतील, यांनी कादंबरी वाङ्मयाच्या संकल्पनेची मांडणी केलेली आहे. तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि भालचंद्र नेमाडे कादंबरीच्या संदर्भात असं म्हणतात की समाज जीवनाची नोंद करणारा वाङ्मय प्रकार म्हणून जन्माला आलेल्या कादंबरीत सामाजिक वास्तव हे द्रव्य असते. आणि म्हणून समाज आणि साहित्य यांचा अनुबंध आपल्याला तोडता येत नाही. लेखक एखादी कलाकृतीला जन्म देतो म्हणजे त्याची बीजं तो समाजातून घेत असतो. आणि म्हणून समाज आणि लेखक आणि वाचक यांचा एक घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आहे. आणि मग लेखक का लिहितो, आपल्याला का लिहावंसं वाटतं, याचा विचार करत असताना त्याची मुळं आपल्या वर्तमानातच दडलेली असतात. आणि म्हणून आपण ज्या वेळेला फक्त आपण डोळसपणानं या समाजाकडं पाहण्याची गरज असते. नव्यानं लिहिणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनाची बीजं कुठं आहेत तर ती आपल्या वर्तमानामध्ये असतात. कारण समकाळातले प्रश्न, समकाळातली विसंगती, विरोधाभास, अभावग्रस्तता, अन्याय, शोषण या सर्व घटनेंनी, या सर्व संदर्भांनी लेखक अस्वस्थ असतो आणि म्हणून तो लिहित असतो. मी एक अक्षरदान नावाचा दिवाळी अंक आहे त्याचा विशेषांक वाचत होतो. त्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामध्ये मग मिलिंद जोशी असतील, केशव देशमुख असतील, प्रवीण दशरथ बांदेकर असतील किंवा अन्य लेखक असतील, या सर्वांनी, किंवा इंदुमती जोंधळे असतील, महावीर जोंधळे असतील, या सर्वांनी आपली भूमिका हीच मांडलेली आहे की आम्हाला लिहिणं म्हणजे काय तर तडफड असते, लिहिणं म्हणजे काय तर अस्वस्थता असते, लिहिणं म्हणजे काय तर स्वतःला छळणं असतं, स्वतःच्या आतमध्ये उतरणं असतं, लिहिणं म्हणजे काय तर अभिव्यक्त होणं असतं, आणि लिहिणं म्हणजे काय तर सभोवतालची अस्वस्थता अभिव्यक्त करणं असतं. आणि म्हणून या ठिकाणी जी काही प्रज्ञा दया पवारांनीच म्हटलेलं होतं की मी का लिहिते आहे तर मला माझा भोवताल लिहिण्यासाठी भाग पाडतो आहे. आणि म्हणून आपल्या सभोवतालची जी अस्वस्थता आहे ही अस्वस्थता लेखकाला मांडायची असते, स्वतःचा शोध घ्यायचा असतो आणि त्याच्या सोबत समाजात जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा सुद्धा शोध त्याला घ्यायचा असतो, समाजातल्या सत्याचा त्याला शोध घ्यायचा असतो. आणि म्हणून मला नवलेखकांसंदर्भात मला म्हणावंसं वाटतं आहे की आपण जीवन संघर्षाचा शोध घेतला पाहिजे. आज सामान्य माणसाचा सर्व क्षेत्रामध्ये संघर्ष सुरू आहे. कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचा संघर्ष आहे, शेतमजुरांचा संघर्ष आहे, कामगारांचा संघर्ष आहे, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे, स्त्रियांचा कुटुंबाशी संघर्ष सुरू आहे, व्यवस्थेशी संघर्ष सुरू आहे, सत्य असत्याचा संघर्ष सुरू आहे, नीती अनितीचा संघर्ष सुरू आहे. अशा या सगळ्या संदर्भांमध्ये शेतकरी, स्त्रिया, तरुण, सामान्य माणूस पदोपदी त्यांचं शोषण होतं आहे आणि म्हणून त्यांचा जगण्याशी संघर्ष सुरू आहे. तो संघर्ष नव्या लेखकांनी टिपला पाहिजे, नव्या लेखकांनी शब्दबद्ध केला पाहिजे. कारण सर्वसामान्य माणूस हा पदोपदी तडजोडी करत जगतो आहे, जीवनातल्या संघर्षाच्या पुढं तो हतबल होतो आहे. अशा काळामध्ये लेखकाची जबाबदारी आहे की समाजामध्ये उतरून, त्यांच्यामध्ये मिसळून, त्यांच्या भावना जाणून घेऊन, त्यांच्या अंतरंगाचा तळठाव घेऊन आपण कलाकृती निर्माण केली पाहिजे. कारण आज मात्र आपल्याकडं प्रचंड स्वार्थ वाढलेला आहे, त्याच्यामध्ये नातेबंधही कोरडे पडलेले आहेत. इतका स्वार्थ कमालीचा वाढलेला आहे आणि ही जी सगळी घुसमट चाललेली आहे, ही सगळी अस्वस्थता चाललेली आहे, या सगळ्या अस्वस्थतेमध्ये जगण्यातला संघर्ष शोधून
नवलेखकांनी आपलं लेखन केलं पाहिजे आणि म्हणून या लेखनात लेखक म्हणून स्वतःची भूमिका असली पाहिजे, स्वतःचा एक दृष्टिकोन असला पाहिजे. त्याशिवाय लेखनाला अस्सलता प्राप्त होत नाही, त्याशिवाय लेखकाची एक मुद्रा तयार होत नाही, जी खंत पाठक सरांनी आत्ता व्यक्त केलेली होती. तर का तर एक ठळक अशा प्रकारची मुद्रा आपल्या विषयाची, आपल्या विचाराची, आपल्या तत्त्वज्ञानाची, आपल्या भूमिकेची आणि त्याचबरोबर त्या विषयाची आपण तिथं व्यक्त केली पाहिजे. आणि म्हणून साहित्य लेखन म्हणजे केवळ फोटोग्राफी नसते. साहित्याचं लेखन करणं म्हणजे फक्त फोटोग्राफी करणं नाही, तर माणसाच्या मनाचा तळ शोधणं असतं, माणूस समजून देणं असतं. आणि म्हणून नवलेखकांनी आपल्या साहित्यातून, आपल्या लेखनातून माणूस समजून देणारं साहित्य निर्माण केलं पाहिजे. साहित्य जे आहे ते माणसाचं जगणं व्यक्त करणारं साहित्य असलं पाहिजे. आणि म्हणून लेखनातला अनुभव जो आहे, जो लेखनातला आपला अनुभव आहे, तर एकदम अनुभव घेतला आणि लगे लिहिला असं होत नाही. कारण कादंबरीच्या लेखनाची प्रक्रिया ही दीर्घकाळाची प्रक्रिया असते. कारण 400-500 पानाचा खरडा लिहायचा, एखाद्या विषयामध्ये उतरायचं, त्याचा तळशोध घ्यायचा, त्या माणसांच्या भावनेचा कल्लोळ व्यक्त करायचा, ही साधी गोष्ट नसते. आणि म्हणून त्याच्यासाठी चिंतन आवश्यक आहे, त्याच्यासाठी अभ्यास आवश्यक असतो. म्हणून एखादा अनुभव तुम्हाला अस्वस्थ करत असेल, एखादा अनुभव तुम्हाला पकडावासा वाटत असेल, एखाद्या अनुभवावरती तुम्हाला कादंबरी लिहावीशी वाटत असेल, तर तो अनुभवावरती तुम्ही चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. तो विषय वेगवेगळ्या संदर्भाने तुम्ही तपासला पाहिजे. त्या विषयाला वेगवेगळे आयाम असतात, ते आयाम आपण समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यानंतर आपण ते लिहिलं पाहिजे. कारण तो अनुभव आपल्या व्यक्तिमत्वामध्ये मुरू दिला पाहिजे. आई सकाळी लोणचं घालते आणि संध्याकाळी आपण खायला घेतलं तर ते चवदार लागतं का? लागत नाही. दुसऱ्या दिवशी घेतल्यानंतर सुद्धा ते चवदार लागत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण जो अनुभव घेत असतो, तो अनुभव आपल्या व्यक्तिमत्वामध्ये लेखकांनी मुरू दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या साहित्य लेखनाची कलाकृती निर्माण केली पाहिजे. या ठिकाणी मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आणि विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख आमचे सन्मित्र डॉक्टर पृथ्वीराजजी तवर सर उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तर हा अनुभव विद्यार्थी लेखन करत असताना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तो मुरू दिला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं लेखन केलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी कोरोना होतो, भूकंप होतो आहे, महापूर येतो आहे, त्याच्यावरती लगेच साहित्य निर्माण होत नाही, तर काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर त्याचे परिणाम आपल्याला जाणवू लागतात. खऱ्या अर्थानं त्याचे समाज जीवनावर काय बरे वाईट परिणाम झालेले आहेत. आणि म्हणून के राजकुमार सर काय आणि आम्ही सगळेजण काय, कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. आणि म्हणून प्रत्येकाला हे आता निदर्शनास येत आहे 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर. आणि म्हणून भूकंपाच्या बाबतीमध्ये तसंच असतं, एखाद्या मोठ्या आपत्तीच्या बाबतीमध्ये तसं असतं, एखाद्या घटनेच्या बाबतीमध्ये तसं असतं. म्हणून घटना घडल्यानंतर ती आपल्या व्यक्तिमत्वात मुरू देणं, त्याच्यावरती नीट अभ्यास करणं, त्याचं नीट चिंतन करणं, त्याचे वेगवेगळे आयाम तपासणं, त्याचे संदर्भ तपासणं आणि त्याच्यानंतर मग नवलेखकांनी, विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सिद्ध केली पाहिजे. आणि ती सिद्ध करत असताना जो विषय आपल्याला मांडायचा आहे त्याच्याबद्दलची प्रचंड मोठी आस्था आपल्या मनामध्ये असली पाहिजे. एक लेखक म्हणून आपली त्या समाज घटकाशी नाळ असली पाहिजे, एक बांधिलकी असली पाहिजे. त्याच्याशिवाय ती अस्सल कलाकृती जन्म घेऊ शकत नाही, वरवरचं लिहून चालत नाही. आणि म्हणून जो विषय तुम्हाला मांडायचा आहे त्याच्याबद्दलचं चिंतन आणि त्याच्याबद्दलची आस्था त्या लेखकाच्या मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण त्या अनुषंगानं आपलं लेखन केलं पाहिजे. आणि हे लेखन करत असताना नवीन जे विद्यार्थी आहेत, नवीन जे लेखक आहेत, जे कथेच्या प्रांतात लिहितात, कादंबरीच म्हणून नव्हे तर एखादा लेखक कादंबरीच लिहितो असं नाही, तर वेगवेगळे वाङ्मय प्रकार तो हाताळत असतो. वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये तो चांगल्या पद्धतीनं लेखन करत असतो. आणि म्हणून आपण जो एखादा अनुभव मांडत असतो, तो अनुभव, त्या अनुभवाला कलात्मकता प्राप्त झाली पाहिजे, त्या अनुभवाचं साधारणीकरण झालं पाहिजे. कारण व्यंकटेश माडगुळकरांच्या बनगरवाडीतून येणारं गाव
हे मला माझं का वाटतं किंवा वाचकाला ते माझं का वाटतं, त्यातला मास्तर जे पात्र आहे, जो नायक आहे, तर तो नायक आपल्याला आपल्या गावातला का वाटतो, तर त्या अनुभवाचं कलात्मक रूप त्या लेखकानं त्या अनुभवाला दिलेलं असतं, त्या अनुभवाचं साधारणीकरण झालेलं असतं आणि हे अनुभवाचं कलात्मक रूप देण्यासाठी कादंबरीमध्ये जे वेगवेगळे घटक असतात ते सामर्थ्यानिशी लेखकांनी मांडले पाहिजेत. म्हणजे कथानक सामर्थ्यानिशी आलं पाहिजे, नायक उभा राहिला पाहिजे, भाषा त्या पद्धतीची असली पाहिजे, मनोविश्लेषण त्या पद्धतीचं असलं पाहिजे, वातावरण निर्मिती त्या पद्धतीची असली पाहिजे. ज्या वेळेला हे सर्व घटक प्रचंड सामर्थ्यानिशी त्या कलाकृतीतून व्यक्त होत असतात तेव्हा त्या सर्व घटकांचा एकात्म परिणाम म्हणून ती कलाकृती वाचकाच्या हृदयाला स्पर्श करत असते, वाचकाच्या अंतःकरणाला स्पर्श करत असते. म्हणून अशा पद्धतीचे विषय घेऊन या नवलेखकांनी, या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीकडे पाहिलं पाहिजे आणि कलाकृतीचं लेखन करत असताना त्या कलाकृतीनं वाचकाला अंतर्मुख केलं पाहिजे. जी पाठक सर खंत व्यक्त करत होते ती ही आहे की ती कलाकृती आपल्याला मैलाचा दगड का वाटत नाही, ती कलाकृती प्रत्येकाला हादरून का सोडत नाही, ती कलाकृती प्रत्येक वाचकाला विचार करायला का भाग पाडत नाही, हे ते प्रश्न आहेत. आणि म्हणून लेखकांनी लिहित असताना या पद्धतीची कलाकृती आपण लिहिली पाहिजे की ज्यामध्ये अस्सलता असल्याच्या नंतर ती कलाकृती आपल्याला विचार करायला भाग पाडत असते, वाचकाला सुन्न करत असते आणि तीच खरी कलाकृती असते. की गुडसुरकर सर म्हणाले होते की कार्यशाळा संपल्यानंतर खऱ्या अर्थानं कार्यशाळा सुरू होते. अगदी अस्सल कलाकृतीच्या बाबतीमध्ये तसंच असतं. कलाकृती जेव्हा वाचून संपते त्यावेळेला ती आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित करत असते. अनेक प्रश्न त्या कलाकृतीनं उपस्थित केले पाहिजेत, आपल्या मनाला तिनं सुन्न केलं पाहिजे. जी जे मनोज बोरगावकरांची कादंबरी नदिष्ट करते आहे, जी वाचल्याच्या नंतर आपल्याला सुन्न करते आहे, आपल्याला हादरून टाकते आहे. आणि म्हणून अस्सल कलाकृती हे काम करत असते. त्याच्यामुळं आपण जे लिहितो आहे त्या लेखनानं वाचकाला अंतर्मुख केलं पाहिजे, वाचकाला विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जो आपण विषय मांडलेला आहे त्या मांडणीसोबत त्या बदलाला सुरुवात झाली पाहिजे. अशा पद्धतीचं एक अनुभव विश्व त्या कलाकृतीतून लेखक म्हणून आपण उभं करण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीचा भाव त्या कादंबरीमधून येत असतो. जी नारायण शिंदे यांची वेणू कादंबरी वाचल्यानंतर त्याचा प्रत्यय आपल्याला येतो आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण किती लिहिलं हे महत्त्वाचं नसतं, संख्या महत्त्वाची नाही तर त्याचा दर्जा महत्त्वाचा असतो. तुकारामांनी एकच गाथा लिहिलेली आहे. त्याचबरोबर आपल्याच परभणी जिल्ह्यामध्ये असणारे भारत काळे नावाचे लेखक, त्यांनी एकच कादंबरी लिहिलेली आहे आयुष्य कुणबी भूपाळ नावाची. आसाराम लोमटे यांची तसनस नावाची एकच कादंबरी आलेली आहे. आणि म्हणून शेषराव मोहितेने 2-3 कादंबऱ्यांचं लेखन केलेलं आहे. आणि बहिणाबाईंची तर एकच कविता संग्रह आहे, बहिणाबाईची कविता म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी हे जे लेखक आहेत, हे लेखक तुकारामांनी 400 वर्षापासून आपल्या मनावरती गारूड केलेलं आहे, बहिणाबाईंनी 100 वर्षापासून आपल्या मनावरती गारूड केलेलं आहे. हे जे लेखक आहेत, ह्या लेखकांनी आपल्या मनावरती एक मोठा प्रभाव सोडलेला आहे. हे का होतं आहे तर त्या अनुभूतीच्या दर्जावरून ते ठरतं आहे की तो लेखक ती अनुभूती कशा पद्धतीनं मांडतो आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे मांडत असताना त्या कलाकृतीमध्ये लेखक म्हणून काही वाङ्मयीन मूल्ये असतात आणि त्याचबरोबर काही सामाजिक मूल्यसुद्धा असतात. त्या सामाजिक मूल्यांची मांडणी त्या लेखकानं अत्यंत प्रभावीपणे करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत जीवन वास्तवाचा शोध नव्या लेखकांनी लिहित असताना घेतला पाहिजे. आणि हा जीवन वास्तवाचा शोध घेत असताना लेखकाला मात्र त्या समाजामध्ये मिसळून लिहावं लागतं, त्यांच्यामध्ये उतरून लिहावं लागतं. त्यांच्या संस्कृतीशी आपण काय की दूर राहून कादंबरी लिहिता येत नाही, ऐकून कादंबरी लिहिता येत नाही. कारण ज्या वेळेला तुम्हाला एखादा शेतकऱ्याच्या संदर्भातला विषय मांडायचा असेल किंवा एखादा शेतमजुराच्या संदर्भातला विषय मांडायचा असेल किंवा एखादा आणखी स्त्रियांच्या संदर्भातला विषय मांडायचा असेल,
हे सगळे विषय असतील तर हे ऐकून आणि दुरून पाहून त्याचं लेखन करता येत नाही. तर लेखकाला त्या समाज घटकामध्ये मिसळावं लागतं, त्यांच्याशी संवाद करावा लागतो, त्यांच्या भावना लक्षात घ्याव्या लागतात, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात आणि हे सगळं जे आहे हे समजून घेतल्याच्या नंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी लेखन करता येतं. आणि म्हणून माणसाच्या मनातली जी अस्वस्थता आहे, माणसाच्या मनातला जो कोलाहल आहे तो लेखकाने शोधला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की लेखक पुढं असतो आणि त्या कादंबरीतली पात्र पाठीमागं असतात, परंतु असं न होता पात्र पुढं असली पाहिजेत आणि लेखक पाठीमागं असला पाहिजे. जर लेखकाचीच हुकूमत सर्व पात्रांच्यामध्ये असेल, पात्रांच्यावरती असेल, तर त्या कलाकृतीमध्ये कृत्रिमता येत असते. आणि म्हणून एक कादंबरी मी वाचत असताना, एक कथा मी वाचत असताना ग्रामीण भागातला शेतमजूर माणूस एकदम उच्च विद्याविभूषित भाषेतले संवाद करतो, ही एकदम विसंगती आहे. कारण काय, तर त्या पात्राची भाषा नसते, तर त्या लेखकानं त्या भाषा त्या पात्रांवरती लादलेली असते. आणि म्हणून असं लादणं न होता त्या ठिकाणी आपण मात्र अशी नवलेखकांनी गफलत न करता, ग्रामीण पात्र असेल तर त्या पद्धतीनं ते बोलेल, महानगरातलं असेल तर त्या पद्धतीनं ते बोलेल की पात्र कोण आहे, काय त्याचा व्यवसाय आहे, काय त्याची मनोअवस्था आहे, कोणत्या भाषिक पर्यावरणात तो राहतो आहे, कोणत्या सांस्कृतिक पर्यावरणामध्ये तो राहतो आहे, त्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्या पात्राची रचना किंवा ते पात्र आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. आणि त्याच्या सोबत आपल्याला नवे विषय देता आले पाहिजेत. कारण जे लिहिणारे लेखक आहेत तर याच्यासाठी आपल्याला काही अभ्यास करावा लागतो. कारण पूर्वीच्या काही कादंबऱ्या वाचाव्या लागतात. कारण हे दोन्हीही गुडसुरकर सरांची अपेक्षा असेल किंवा पाठक सरांची अपेक्षा असेल की विद्यार्थ्यांनी वाचन केलं पाहिजे. तुम्हाला कादंबरी लिहायची आहे, तुम्हाला कथा लिहायची आहे, तर त्याच्या अगोदर काय लिहून ठेवलेलं आहे त्याचं वाचन आपल्याला केलं पाहिजे. तरच त्याच्या 2 पावलं पुढं आपल्याला जाता येऊ शकतं. त्याच्यापेक्षा काही वेगळा विषय आपल्याला हाताळता येऊ शकतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याकडं कल्पनाशक्ती तर असतेच, आपल्याकडं प्रतिभाशक्ती तर असते, त्याच्या सोबत आपल्याला अभ्यास आणि चिंतनाची जोड ही द्यावी लागते. आणि त्याचबरोबर लोकजीवनाच्या, समाजजीवनाच्या, लोकसंस्कृतीच्या अंतरंगामध्ये लेखकाला शिरावं लागतं. आणि म्हणून आपलं लेखन हे मात्र अनुकरणमुक्त असलं पाहिजे. जे नव्यानं लिहिणारे लेखक आहेत त्यांनी इतराचं अनुकरण करू नये. बऱ्याचदा असं होतं की एखादी कविता वाचत असताना कुणीतरी थोर कवी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो. एखादी कथा वाचत असताना दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील थोर कादंबरीकार, योगानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. तर या ठिकाणी आपल्याला नवे विषय देता आले पाहिजेत, नवे विषय आपल्याला हाताळता आले पाहिजेत. कारण आपण नवे विषय हाताळल्यानंतरच वाचकाला ते अपील होऊ शकतात. कारण तेच ते विषय आपण मांडत राहिलो तर त्यामध्ये नाविन्य असणार नाही. कारण साहित्य हे काय आहे तर हे सर्जनशील आहे. क्रिएटिव्ह रायटिंग ज्याला आपण म्हणतो, जर सर्जनशील असेल तर नवनिर्माण असलं पाहिजे. आपण नवे विषय दिले पाहिजेत, नवे नायक त्या ठिकाणी उभा केले पाहिजेत. आणि म्हणून याच्यासाठी म्हणून आपलं लेखन मात्र अनुकरण मुक्त अशा प्रकारचं असलं पाहिजे. कारण एखाद्याच्या अनुकरणामध्ये आपलं जर लेखन अडकत असेल तर मग मात्र आपली शक्ती कमी आहे, आपली लेखक म्हणून सामर्थ्य कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण सुरुवातीच्या काळाला आपण पाहत असतो की लहान मूल असेल तर ते आईच्या हाताला धरून चालतं, ते कुठंपर्यंत 2-3 वर्षाचं होईपर्यंत. म्हणजे एखादी कलाकृती येईपर्यंत काही अनुकरण वगैरे आपण मानू शकतो. परंतु कितीही पुस्तकं आली आणि आपण जर इतरांचं अनुकरण करत असू तर ते योग्य नाही. म्हणून नव्यानं लिहिणारे जे लेखक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांनी मात्र आपलं लेखन अनुकरण मुक्त अशा प्रकारे केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपली स्वतःची मुद्रा त्या वाङ्मय प्रकारावर आपल्याला उमटवता येत नाही. आणि हे लेखन करत असताना कादंबरी म्हणजे काय असते तर वास्तव आणि कल्पित
यांचा मिलाप लेखकानं केलेला असतो. अत्यंत सुंदर पद्धतीनं तो केलेला असतो. आणि म्हणून या ठिकाणी वातावरण निर्मिती करत असताना स्थळ आणि काळ जे असतात कादंबरीतले ते काल्पनिक असतात, परंतु वातावरण निर्मितीमुळं ते आपल्याला सत्य वाटायला लागतात. आणि मग अशा प्रकारची वातावरण निर्मिती ही कादंबरीमध्ये लेखकानं केली पाहिजे. यासाठी वातावरण निर्मितीची अस्सलता काय असते, वातावरण निर्मिती लेखकांनी कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचे एक 4 ओळी मी या ठिकाणी उद्धृत करणार आहे. नरेंद्र नाईक यांची काळोखातील अग्निशिखा नावाची कादंबरी आहे, जी कादंबरी मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामावरती बेतलेली आहे. त्यांचं गाव कंधार तालुक्यातलं कल्लाळी, तिथं 35 हुतात्मे मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये झाले होते. आणि म्हणून त्यांनी त्या गावावरती कादंबरी लिहिलेली होती आणि आप्पासाहेब त्या कादंबरीचे नायक होते. तर ती कादंबरी वाचल्याच्या नंतर सर्व संदर्भासहित ती कादंबरी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. कारण ज्या पद्धतीनं पात्र निर्मिती त्यातली महत्त्वाची असते, त्याच्यासोबत लेखकाला वातावरणाची निर्मितीसुद्धा करावी लागते. हा कादंबरीतला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. तर त्यांनी एक प्रसंग अशा पद्धतीनं व्यक्त केलेला आहे की काळोखातील अग्निशिखामधला तो प्रसंग आहे. थंड हवा सुटली होती, शेतकऱ्यांचा उदीम संपला होता, तशी सर्वांचीच पेरणी झाली होती. आता काळ्याशार जमिनीला हिरवगार बाळसं आलं होतं. धरणी एखाद्या नववधूसारखी सजली होती. अधूनमधून कोकिळ कुहू कुहू गात होती. हिरव्यागार पिकांचे मोड आपले मुंडके वर काढून डोकावत होते. कल्लाळी शेजारची आमराई डेरेदार बनली होती. आज आप्पासाहेबांनी बैठक भरविली होती. बैठकीत तरण्या बांड मुलासह वृद्धही खासे माणसंही जमा झाली होती. बैठकीत पान सुपारीचे तबक आणि विडे ठेवण्यात आले होते. आप्पासाहेब पेपर वाचण्यात मग्न होते. अजून ते कुणाची तरी वाट पाहत होते. तर अशा पद्धतीनं जी ही वातावरण निर्मिती असते, तर या वातावरण निर्मितीमुळे त्या कादंबरीतला जो आशय असतो, त्या कादंबरीतले जे पात्र असतात, त्या कादंबरीतला जो परिसर असतो, तो अत्यंत गडदपणानं, अत्यंत उत्कटपणानं तो वाचकाच्या समोर उभा राहत असतो. म्हणून वातावरण निर्मिती ही कादंबरीमध्ये करावी लागते. त्याचं कसब, त्याचं कौशल्य हे नवीन लेखकांनी आत्मसात केलं पाहिजे. त्याच्याशिवाय त्या कादंबरीला रसरशीतपणा येत नाही, उत्कटता येत नाही. आणि मग ही वातावरण निर्मिती त्या फॉर्मनुसार आपल्याला करावी लागते. पौराणिक कादंबरी असेल तर त्या पद्धतीनं, राजकीय कादंबरी असेल तर त्या पद्धतीनं, ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक स्वरूपाची कादंबरी असेल तर त्या पद्धतीनं ती वातावरण निर्मिती त्या ठिकाणी करावी लागते. आणि कवितेमध्येच सूचकता असते असं नाही, तर कादंबरीमध्ये सुद्धा सूचकता असते. कारण साहित्यच सूचक असते. कारण प्रत्येक वाङ्मय प्रकारामध्ये ती सूचकता आलेली असते. कारण इथं हिरवगार बाळसं आलं काय, किंवा नववधूसारखी सृष्टी सजली काय, ह्या ज्या प्रतिमा आणि उपमा आलेल्या आहेत, याच्यामधून कादंबरीकार काही सूचकत्व व्यक्त करत असतो. आणि त्या सूचकत्वामुळेच त्या कलाकृतीला लालित्य प्राप्त होत असतं, सौंदर्य प्राप्त होत असतं. आणि त्या वातावरण निर्मितीतल्या भाषेमुळं ती कादंबरी कुठंतरी वाचकाच्या अंतःकरणाला स्पर्श करत असते. त्या वाचकाच्या अंतःकरणाशी ती संवाद करत जाते. म्हणून वातावरण निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि ही नुसतीच वातावरण निर्मिती नसते, तर लेखकाला ते वातावरण निर्मिती करत असताना जे तो वातावरण निर्मिती करतो आहे त्याच्या पलीकडचं काहीतरी सांगायचं असतं. नुसती वातावरण निर्मितीत आलेलं दृश्यच लेखकाला वाचकासमोर मांडायचं नसतं. साहित्य हेच असतं की जे लिहिलेलं असतं त्याच्यापेक्षा काहीतरी त्याला वेगळं सांगायचं असतं, काहीतरी त्याला वेगळा अनुभव, वेगळा विषय वाचकाच्या समोर द्यायचा असतो. कारण काहिली कादंबरी जर आपण वाचली तर 800 पानाची ती कादंबरी आहे अनंत राऊत यांची. 800 पानातल्या कादंबरीमध्ये शिक्षण व्यवस्थेवरचा प्रश्न मांडलेला आहे. आणि शेवटी कादंबरीतला नायक शिवा हा त्या ठिकाणी डोक्यावर परिणाम होऊन रस्त्यावरती कोणाचेही नावं घेत हातवारे करत धावत सुटतो आणि तो व्यवस्थेच्या समोर हतबल होतो, उद्ध्वस्त होतो. त्यांना नायक उद्ध्वस्त आहे दाखवायचं नसतं, तर त्याच्या माध्यमातून ही व्यवस्था बदलली पाहिजे. आणि कुठंतरी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना, जे झोकून देऊन अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, डोळ्याच्या गारगोट्या करणारे विद्यार्थी आहेत, हाडाची काढं करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना या व्यवस्थेमध्ये स्थान मिळालं पाहिजे. हा दृष्टिकोन लेखकाच्या मनामध्ये असतो, हा विचार लेखकाच्या मनामध्ये असतो.
तो विचार आणि दृष्टिकोन त्या ठिकाणी लेखक त्या कलाकृतीतून अभिव्यक्त करत असतो. म्हणून एखादी कथा वाचत असताना, एखादी कादंबरी वाचत असताना आपण वाचतो, त्याच्या पलीकडचं काहीतरी लेखकाला सुचवायचं असतं, त्याच्या पलीकडचा काहीतरी आशय त्या लेखकाला मुरवायचा असतो. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच्यासोबत आपण ज्या वेळेला पात्राच्या बाह्यांगाचं वर्णन करतो, त्याच वेळेला पात्राच्या अंतरंगाचं वर्णनसुद्धा केलं पाहिजे. नुसतंच आपण पात्राच्या बाह्यंगाचं वर्णन करत राहिलो, तो दिसतो कसा, पेहराव कसा आहे, केशभूषा कशी आहे, वेशभूषा कशी आहे, तो चालतो कसा, तर असं चालत नाही. तर त्या पात्राच्या अंतरंगाचा किंवा मनाचा शोध लेखकानं घेतला पाहिजे. कारण कोणतीही घटना घडते त्याचा परिणाम मनावरती होत असतो. आणि म्हणून एखादी घटना घडते आणि आपल्याला काहीच वाटत नाही असं होत नसतं. एखादी आनंदाची घटना घडली तर त्याचा प्रभाव मनावरती पडतो. एखादी दुःखाची घटना घडली तर त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. म्हणून मनोविश्लेषण हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून एखादी घटना जी आपण चित्रित करत असतो, कादंबरीतून दृश्यांकित करत असतो किंवा शब्दांकित करत असतो, त्यावेळेला मात्र त्याचं मनोविश्लेषण अत्यंत महत्त्वाचं असतं. महाराष्ट्रातले ज्येष्ठ कादंबरीकार आपल्यासमोर इथं बसलेले आहेत, नागनाथ पाटील सर, ज्यांचं कोंडणातलं जीणं, लंबाडी, हुतराणी या 3 कादंबऱ्या प्रकाशित आहेत. कोंडणातलं जीणं ही कादंबरी 7 वर्ष विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा होती. विनानुदान संस्कृतीमधल्या प्राध्यापकांचं जीवन वास्तव किती दाहक आहे त्यांनी आपल्या कादंबरीतून व्यक्त केलेलं होतं. तर मी या ठिकाणी मनोविश्लेषण कसं असतं याच्या संदर्भातले 4 ओळी तुमच्यासमोर ठेवणार आहे. ती त्यांच्याच हुतराणी कादंबरीतल्या आहेत. हुतराणी ही कादंबरीसुद्धा साधारणतः 350 पानाची कादंबरी आहे. तर त्या कादंबरीचा नायक रंगनाथ हा काय करतो आहे, तर बापानं बियासाठी ठेवलेले 1000 रुपये त्याला न सांगताच त्या ठिकाणी घेऊन येतो, फीस भरतो, कपडे घेतो, नवा बूट घेतो. आणि ही घटना त्या नायकाच्या दृष्टीनं बरोबर आहे, परंतु बापाला मात्र वाटतो की हा बी बुडव्या निघाला. कारण शेतात पेरण्यासाठी ठेवलेल्या बियाचे 1000 रुपये तो घेऊन जातो आणि शिकण्यासाठी फीस भरतो, कपडे घेतो. ही गोष्ट मात्र बापाला अजिबात आवडत नाही. आणि संतापलेला बाप म्हणतो की त्याला येऊ दे, आता खतमच करतो. प्रसंग अशा प्रकारचा आहे की नायक रंगनाथ देगलूरला गेलेला आहे शिकण्यासाठी. आणि देगलूरला गेल्याच्या नंतर त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि अंदाज घेतो आहे की गावाकडं काय चालू आहे वातावरण. जी मुलं गावाकडं जातात परत येतात काय करतात, तर ते सांगतात की तुझा बापू लई संतापलेला आहे, आला की तुला खतमच करतो म्हणायला आहे. आणि मग अशा वेळेला या नायकाला वाटतं की आपली परीक्षा संपूच नये, अशीच परीक्षा चालत राहावी कितीही दिवस. मग एकदाची परीक्षा संपते आणि गावाकडं जाण्याचा प्रसंग येतो. त्यावेळेला आपल्याला असं नुसतं म्हणता येत नाही की तो भीत गावाकडं निघाला किंवा प्रचंड दहशत त्याच्या मनामध्ये होती आणि घाबरून तो गावाकडं निघाला. एवढं जर तुम्ही लिहिलात तर त्या पात्राचं अंतरंग तुम्हाला शोधता आलेलं नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्या पात्राच्या मनापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं, त्या पात्राचं मनोविश्लेषण तुम्हाला करावं लागतं. कारण 1945 नंतर आलेलं जे साहित्य आहे त्याने मोठ्या प्रमाणात मनोविश्लेषण केलेलं आहे. नवकथा काय कशामुळं वेगळी ठरली, तर मनोविश्लेषणामुळं ती वेगळी ठरलेली आहे. आणि म्हणून मनोविश्लेषण हा कादंबरीतला अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. आणि म्हणून तुम्हाला त्या पात्राच्या मनात उतरता आलं पाहिजे, समाजाच्या मनात उतरता आलं पाहिजे. समाजामध्ये असणारी विकृती, विसंगती आणि विरोधाभासाचा जो गाळ आहे तो लेखकाला उपसता आला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला समाज मनामध्ये उतरता आलं पाहिजे, पात्रांच्या मनामध्ये उतरता आलं पाहिजे. आणि हा रंगनाथ गावाकडं निघालेला आहे आणि त्याच्याच मनामध्ये काय भावनेचे कल्लोळ चाललेले आहेत, विचाराचे काहूर कशा पद्धतीनं उठलेलं आहे, ही भावना तो लेखक या ठिकाणी नागनाथ पाटील यांनी त्या कादंबरीतून व्यक्त केलेली आहे. रंगनाथ गावाकडे निघालेला आहे आणि त्याचं मनोविश्लेषण कशा पद्धतीने येतं आहे. परीक्षा संपली, गावाकडे निघालो होतो, पावलं जड झाली होती, वाट उरावर आल्यागत वाटत होती. जुलमानं मी मला सारखा घराच्या वाटेनी स्वतःला लोटीत होतो. 3 महिने घर सोडून एकीकडे सगळ्यांना पाहावंसं वाटत होतं, दुसरीकडे बापू दिसत होता. खतम करतो त्याला येऊ दे तरी, हे शब्द पुन्हा पुन्हा कानावर पडत होते. मी जीव मुठीत घेऊन घराची वाट चालत होतो.
तर अशा पद्धतीनं घराची वाट चालणारा हा नायक आणि याचं मानसिकतेचं चित्रण, मनोविश्लेषण लेखकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून बाह्य वर्णनाच्या सोबत मानसिकतेचं दर्शन लेखकानं घडवलं पाहिजे. आणि त्यामुळे तो जो आशय असतो, ती जी अनुभूती असते, त्या अनुभूतीला परिणामकारकता प्राप्त होत असते. आणि त्यासोबतच आपण जी कादंबरी लेखन करतो किंवा साहित्याचं लेखन करत असतो, भाषेचा अट्टास नाही, कोणत्या भाषेत लिहिलं पाहिजे अजिबात महत्त्वाचं नाही. कारण अभिव्यक्तीसाठी जो शब्द तुम्हाला महत्त्वाचा वाटतो, आविष्कारासाठी जी भाषा तुम्हाला महत्त्वाची वाटते, ती भाषा तुम्ही आपल्याला देता आली पाहिजे. मग ती ग्रामीण भाषा असेल, ती शहरी भाषा असेल, ती नागर भाषा असेल, कोणती असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी अनुभूतीला हवा तो शब्द आपण दिला पाहिजे. आणि त्याच्या सोबत भाषासुद्धा, लेखक भाषाही घडवत असतो आणि भाषा ही पात्राशी एकरूप झाली पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये बाबाराव मुसळे यांनी म्हटलेलं आहे की लेखकाचे कान सतत उघडे असले पाहिजेत. कारण ज्या लेखकाचे कान उघडे असतात त्यांना लोकांचे संवाद ऐकता येतात. मग ते समाजातल्या बऱ्याचदा असं आपल्या लक्षात येतं की स्त्रियांची बोली इतकी तंतोतंत या लेखकाला कशी जमली. एखाद्या तृतीयपंथीयांची संस्कृती, त्यातले संवाद या लेखकाला तंतोतंत कसे जमलेले आहेत, असा प्रश्न आपल्याला येतो. परंतु लेखक ज्या वेळेला आपले कान उघडे ठेवून त्या संस्कृतीस मिसळत असतो, त्या समाज घटकामध्ये मिसळत असतो, त्या पात्राच्या अंतरंगामध्ये उतरत असतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात. आणि त्यासोबतच लेखकाचा एक दृष्टिकोन त्या कलाकृतीतून व्यक्त झाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी लेखकाचा एक जीवनविषयक दृष्टिकोन त्या कादंबरीतून प्रतीत होणं आवश्यक आहे. आणि हे सगळं लिहित असताना साहित्यामध्ये 2 गोष्टी लेखकासाठी महत्त्वाच्या आहेत की एक तो अगोदर माणूस असला पाहिजे आणि दुसरं असं आहे की त्याचा हेतू शुद्ध असला पाहिजे. ही पूर्व अट लेखकाची असावी लागते. आणि म्हणून आपल्या जगण्यात एक आहे आणि आपल्या लेखनात जर वेगळं असेल तर वाचक त्याला स्वीकारतील असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्या जगण्यातली आणि लेखनातली भूमिका यामध्ये साधर्म्य असण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून कादंबरीत मांडलेले प्रश्न सर्वच सुटतील असं नाही, परंतु कादंबरीकारानं मांडलेली जी भूमिका असते, जे विषय असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण समाजाच्या जडणघडणीमध्ये, संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये साहित्याची अत्यंत मोलाची भूमिका असते. म्हणून लेखन ही अत्यंत महत्त्वाची कृती आहे. सृजनशील लेखन ही अत्यंत महत्त्वाची कृती आहे की याच्यामुळं समाजाची मनं संवेदनशील होत असतात. कुठल्याही लेखकाकडे असा अधिकार नसतो की एखादा प्रश्न सोडवेल किंवा लगेच फटकाऱ्यानिशी तो सोडवतो, परंतु प्रश्नच निर्माण होणार नाहीत अशा प्रकारची मनोभूमिका तयार करण्याचं काम हा लेखक करत असतो. एवढं मात्र या ठिकाणी निश्चित आहे. खूप वेळ झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मला इथं बोलावलं, कादंबरीच्या निमित्तानं व्यक्त होण्याची संधी दिली. या महाविद्यालयाचे संस्थाचालक प्राचार्य आदरणीय राजकुमार सर यांनी आणि समन्वयक कापसे सर, डॉक्टर राजू यशवंते सर यांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. या मंचावरती इतकी दिग्गज मंडळी आहेत, समोरसुद्धा खूप अभ्यासू लोक बसलेले आहेत, विद्यार्थी यांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.